पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सवाला उपस्थित या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक आणि विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदेजी, सुनेत्राताई होत्या, त्याचबरोबर दत्तात्रय भरणे, खासदार रामराव वडकुते, संबोधन झालं ते ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, बाबासाहेब देशमुख, आमदार अमोल खताळ, उत्तमराव जानकर, विठ्ठलराव लंगे, अक्षय कर्डिले, विकास महात्मे, पोपटराव गावडे, रामहरी रुपनवार, सुनील कर्जतकर, प्रकाश शेणगे, भीमराव धोंडे, नारायण पाटील आणि आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर, अहिल्यादेवी होळकर, अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपला आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे आणि आनंद उत्सव साजरा करायला तुम्ही आलेला आहात. चोंडीचं ग्रामदैवत चौंडेश्वरी मातेला वंदन करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. पुन्हा एकदा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्रिवार अभिवादन करतो. अहिल्यादेवी म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्यादेवी, शौर्य आणि त्याग आणि समर्पण म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. आणि अशा या अहिल्यादेवींची जयंती आहे. चोंडीचा परिसरच पुनीत आणि पावन झालेला आहे. इथली माती दिव्य आहे. खरं म्हणजे या चोंडीच्या पवित्र स्थळी माणकोजीराव शिंदे यांच्या घरी अहिल्यादेवींचा जन्म झाला. मगाशी गोपीचंदरावांनी सांगितलं. आणि रामभाऊ अहिल्यादेवींच्या माहेरचं कुलनाव शिंदे होतं. तुमचंही शिंदे आहे आणि माझंही शिंदे आहे. आणि म्हणून अटक ते कटक, अटके पार झेंडा फडकवणारे सगळे महान योद्धे आणि अहिल्यादेवी यांनी त्यांचं कुलाचं नाव सार्थक केलं. अहिल्यादेवी लोकमाता होत्या, पुण्यश्लोक होत्या. अहिल्यादेवी त्याग आणि न्याय, प्रियता आणि स्त्री शक्तीचं प्रतीक होतं. त्यांचं चरित्र अनेकांना धैर्य, शौर्य, स्फूर्ती देणारं होतं. आणि अहिल्यादेवी ह्या युग प्रवर्तक होत्या. त्यांचं स्मरण केलं की न्याय, धर्म, लोक कल्याण आणि आदर्श राज्य कारभार डोळ्यासमोर येतो. अनेकांनी आपल्या भावना त्यांच्या बाबतीमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. इतिहासात अनेक राजे झाले, अनेक राज्यकर्ते झाले, पण जनतेच्या मनावर आई म्हणून राज्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती होत्या आणि त्यामध्ये आपल्या अहिल्यादेवी होत्या. त्यांचं न्यायदान अचूक होतं.
भांडणाऱ्यांच्या दोन्ही बाजूंचं ते समाधान न्यायाने करायच्या. 300 वर्षानंतर देखील देश अहिल्यादेवींना कृतज्ञपणे स्मरण करतोय. यामध्ये त्यांची कीर्ती दिसतीये, त्यांचं कर्तृत्व दिसतंय, त्यांचं मोठेपण दिसतंय, त्यांचं न्यायदानाचं काम दिसतंय, त्यांच्या ममत्वाची भावना दिसतीये. आणि म्हणून आपण सगळेजण त्यांच्या स्मरणार्थ चरणी नतमस्तक होतो. अहिल्यादेवींनी तलवारीपेक्षा न्यायावर विश्वास ठेवला, सत्तेपेक्षा सेवाभावावर विश्वास ठेवला, वैभवापेक्षा जनकल्याणावर विश्वास ठेवला. त्यांनी केवळ राज्य चालवलं नाही तर समाज घडवण्याचं काम त्यांनी केलं. समाज घडवण्याचं. त्यांनी संपत्ती जमा केली नाही, त्यांनी जनतेचे आशीर्वाद जमा केले. त्यांनी एकच धर्म जपला, तो मानवता धर्म. म्हणून त्यांची कीर्ती उदंड आहे. सत्ता असूनही त्यांच्यात अहंकार नव्हता. राजवाड्यात राहूनही त्या जनतेच्या दुःखाशी जोडल्या होत्या. शुभ्र घोंगडी हेच त्यांचं आसन होतं. सोन्याच्या सिंहासनापेक्षा ते त्यांना अमूल्य होतं. हाच त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणून आजही त्यांना 300 वर्षानंतर देखील आपण पुण्यश्लोक म्हणतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी कौटुंबिक आघात खूप सहन केले. अहिल्यादेवींचे पती खंडेरावांचा अकाली मृत्यू झाला. सासरे मल्हाररावांच्या मृत्यूने तर त्यांचा आधारच निकळून पडला. पुत्र मालेराव अवघ्या 22 वर्षाच्या तरुण वयात मृत्युमुखी पडला. नतू नाव असलेला त्यांचा नातू क्षयाला बळी पडला. जावई यशवंतराव फणसे कॉलराला बळी ठरले. त्यांच्या वेदनांचं आणि दुःखाचं वर्णन कोण कसं करू शकतो. तरी सुद्धा आपल्या बाणेदार अहिल्यादेवी डगमगल्या नाहीत, खचल्या नाहीत. शेवटपर्यंत कुणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग त्यांनी आचरणात आणला. त्या कधी स्वतःचं दुःख कुरवाळत बसल्या नाहीत. त्यांनी कायम जनतेचं दुःख आपलं समजलं आणि त्यावर फुंकर घालण्याचं काम केलं. आदर्श प्रशासन कसं असतं हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं. काशी विश्वनाथापासून रामेश्वरापर्यंत, सोमनाथापासून गंगा घाटापर्यंत देशभरातली मंदिरं, घाट, धर्मशाळा, विहिरी, रस्ते उभारून त्यांनी भारताच्या संस्कृतीचं आणि एकात्मतेचं काम केलं. अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन, देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 12 वर्षापासून काम करतात. एक टप पूर्ण झालंय. अहिल्यादेवींचं कार्य डोळ्यासमोर ठेवून देशाच्या सांस्कृतिक उभारणीसाठी, उत्थानासाठी, प्रगतीसाठी मोदीजींनी अनेक विकास प्रकल्प केले आणि संकल्प देखील केला. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील भव्य राम मंदिर, केदारनाथ पुनर्विकास हे उपक्रम फक्त उपक्रम नाहीत, तर या उपक्रमातून भारताचा सांस्कृतिक स्वाभिमान पुन्हा जागृत होतो आहे. तो स्वाभिमान जागृत करण्यासाठी सोंडी येथे विकासाचा महायज्ञ सुरू होतोय. किती 1200 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. 1200 कोटी रुपये आपण मंजूर केले. आणि आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी काय बोलत नाही, परंतु या विकास आराखड्याला महायुतीचं सरकार पैसे कमी पडू देणार नाही. शेवटी अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतोय. मला आठवतंय पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 298वी जयंती होती. यावेळी बोलताना अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव
द्यावं अशी मागणी झाली. रामभाऊ असतील, गोपीचंद असतील आणि मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी पण व्यासपीठावर होते, अजितदादा पण होते. आणि आम्ही आपलं सरकार हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं सरकार आहे. आणि मागणी केल्यानंतर याच व्यासपीठावरून अहमदनगरचं अहिल्या देवी नामकरण आम्ही करून टाकलं. करतो, बघतो, पाहतो नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, असं आमचं काम आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेतली आपण माणसं आहोत. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं नगर झालं, धाराशिव झालं, अहिल्यानगर नाव. मी मुख्यमंत्री असताना आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा, आम्ही टीमने निर्णय घेतला. पण मला स्वतःला भाग्यवान समजतो मी. त्या काळात संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर ही नावं देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. हे सगळ्यात मोठं अनेक प्रकल्प आम्ही केले, पण हे सगळ्यात महत्वाचे निर्णय आम्ही घेतले. तिथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पण घेतली आपण. चोंडीमध्ये कॅबिनेट बैठक देखील झाली. शेतकरी कर्जमाफी आपण करणार म्हणून निवडणुकीच्या काळात आपण आश्वासन. चाचू बहुत भूख लगी है. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकली. आम्ही जे बोलतो ते करतो. आणि म्हणून या त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरा करतोय, 301वी जयंती. आणि आपले रामभाऊ शिंदे विधानसभेच्या सर्वोच्च पदी देखील विराजमान झाले. हा देखील इतिहास आहे, मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्या हृदयात तर गोपीचंद आहेच. मध्यंतरी, अरे एवढे वरडू नका, शांत. आपण गोदा ते नर्मदा ही जल यात्रा देखील सुरू केली. तो फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जलसंवर्धनाचा एक भाग होता, भव्य उत्सव होता. आणि ते अहिल्या देवींनी केलं. किती 300 वर्षापूर्वी ते आपण पुढे नेतोय. आज आपण पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलतारा योजना, हे काम अहिल्या देवीने 300 वर्षापूर्वी सुरू केलंय. किती दूरदृष्टी असलेली आपल्या अहिल्या देवी यांच्याबद्दल किती बोलणार आपण. पावसाळा कमी आहे पाऊस असं म्हणतात, परंतु चांगला पाऊस पडावा आणि चांगली शेती भाती व्हावी, शेतकऱ्यांच्या वरचं अरिष्ट दुःख दूर व्हावं, अशी आपण ईश्वर चरणी, अहिल्या देवींच्या चरणी प्रार्थना देखील करूया. पण कधी काय कमी पडलात तर शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार. ते आम्ही दाखवून दिलेलं आहे. कर्जमाफी असेल, वर्षाला 6,000 रुपये, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, अनेक निर्णय आम्ही घेतले. आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण बोलतो, पण त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहिल्या देवी. त्यांनी दाखवून दिलं की स्त्री केवळ घराची शक्ती नसते, तर संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी शक्ती असते. आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय. लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा. म्हणून
मी आपल्याला एवढं सांगतो की आज या जयंतीनिमित्त ही कल्याणकारी जी काय राजवट जी आपण महाराष्ट्राने पाहिली, देशाने पाहिली, स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हे आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, हिंदवी स्वराज्य वाढवलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अभिमान. त्याने अहिल्यादेवींनी धर्म रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी उभं आयुष्य वेचलं. त्याने कधी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. महिलांनी घरात न बसता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्यादेवींनी माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांचं सैन्यही उभारलं. अशा अहिल्यादेवींची जयंती आज या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की अहिल्यादेवींच्या या चोंडीमध्ये जे काय भव्य दिव्य या ठिकाणी विकास आराखडा, या ठिकाणी पूर्ण आपल्याला हे वातावरण बदलायचं आहे. आणि म्हणूनच इथं येणारा प्रत्येक माणूस नतमस्तक होतो, मग त्याची आदराने मान झुकते. असं हे चोंडी हे पवित्र स्थान आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री सकाळी येऊन दर्शन घेऊन गेलेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो रामभाऊ, गोपीचंदराव, आपल्या सगळ्यांना की या ठिकाणी जे जे काय आवश्यक आहे, आपला विकास आराखडा तर मोठा आहे, पण जे जे काय आवश्यक आहे कुठेही इंचभर पण काही त्रुटी राहता कामा नये. त्यासाठी पैसा कमी पडणार नाही, हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या माझ्या लक्षात आहेत. आणि या बाबतीमध्ये मुंबई पुणे रस्ता जो आहे शिंगरोबाच्या बाबतीत, तेही माझ्या लक्षामध्ये आहे. आणि म्हणून या समाजासाठी जे जे काही करता येईल ते केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही.